बहुत लाइट जल रहे थे क्योंकि ओपन स्पेस में प्रेजेंटेशन चल रहा था और वहाँ उस तरह से बैठने की अरेंजमेंट की थी, प्रमुख नेताओं को आगे बिठाया था। लेकिन उद्धव जी उसमें से टेक्निकल और डिजिटल बातों में थोड़े माहिर है, यहाँ ठीक से दिखेगा नाही, इथून नीट दिसणार नाही, ते मागे आले। मैंने भी पूछा नहीं, यहाँ से दिखता नहीं है ठीक से, थोड़ा पीछे जाकर और समझ लेंगे। मेरे पास वो फोटो है, देख सकते हैं। सर, नरेश मस्के आहे ते हे सांगतात की शिवरायांचा वारसा आहे आणि ते कुठे ना कुठे मागे बसतात, म्हणजे ते अपमान होतोय, रिझर्व सीट्स का नव्हते? अरे त्या मस्केला सांग, दुतोंडा गांडुळा, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेच्या नावाची शिवसेना तोडताना तुम्हाला हे दिसलं नाही का? मान अपमान हां, इथे येऊन चाटुगिरी करता मोदी आणि शहांची महाराष्ट्र, तेव्हा तुम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र दिसत नाही का? आमचं बघू ना, आमचं बघू घ्या। ते अविमुक्तेश्वरानंद नावाचे शंकराचार्य आहेत हां, जे एकनाथ शिंदे यांच्या स्थानी जाऊन त्यांना आशीर्वाद देत असतात, काही धार्मिक विधी करत असतात। तर त्या अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्यांना शंकराचार्य म्हणून स्टेट गेस्टचा दर्जा असतो, माहिती आहे का आपल्याला? शंकराचार्यांना राजशिष्टानुसार स्टेट गेस्टचा दर्जा, माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा स्टेट गेस्टचा दर्जा काढून घेतला गृहमंत्रालयानं महाराष्ट्राच्या। का? त्याचं उत्तर या फसके कोणात त्यांनी द्यावं। बहुतेक आशीर्वादाचा अजीर्ण झाला असेल। अविमुक्तेश्वर यांचा स्टेट गेटचा दर्जा महाराष्ट्रामध्ये काढून घेतला, इतरत्र आहे पण महाराष्ट्रात काढून घे। शंकराचार्यांचा हिंदुत्ववादी जे आहेत ना शिवसेनेवाले डुप्लिकेट, आशीर्वाद महाग पडले बहुतेक शंकराचार्यांना। कारण तुम्ही समजून घ्या, कारण तुम्ही समजून घ्यावे। आणखी एक असं होतं की जे प्रेझेंटेशन राहुल गांधींनी मतचोरीबाबत केलं, निवडणूक आयोगानंही त्यांना म्हटलेलं आहे की तुम्ही शपथपत्रावर हे सगळे पुरावे द्या। आयोग हा भारतीय जनता पक्षाचा हस्त, हे जे वारंवार आम्ही म्हणतो, राहुल गांधींनी जी स्वतःहीच आहे ती त्यांच्या वेबसाईटवर आहे, त्यांच्या वेबसाईटवरून हा क्राईम त्यांनी शोधला। निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून शोधली आहे। शपथपत्र कसलं घेत आहे मी जे म्हणतोय ना, आणि जे प्रेझेंटेशन राहुल गांधीजींनी दिलं, ज्याला आम्ही पाठीमागे बसून पाहत होतो सगळे, ते सांगतो आम्हाला कळले ते पाठी वाचल्यामुळे। ती संपूर्ण माहिती, संपूर्ण पुरावे हे भारतीय चुनाव आयोगाच्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरच आहे। त्याच्यावरूनच त्यांनी 6 महिने राहुल गांधींनी संशोधन करून त्यांच्या टीमने ते काढलेलं आहे। त्यावर फडणवीस असं म्हणतात की मतदान नाही तर राहुल गांधींच्या डोक्यातील चिप चोरीला गेली। बघा, मतदान जे चोरी करून जिंकून येतात त्यांच्या डोक्यात चिप आहे, सडके बटाटे आहेत, ही काय आहे हे दिसतंय ना। तुम्ही सरळ मार्गाने जिंकून आलेला नाहात, हे जेव्हा राहुल गांधी सांगतायत तेव्हा तुम्हाला त्यांना मेंदू नाही असं म्हणताय। नरेंद्र मोदींना सरेंडर करायला लावलं आहे राहुल गांधींनी या देशामध्ये, सळो की पळो करून सोडलेलं आहे राहुल गांधींनी या देशामध्ये, समजलं? प्रेसिडेंट ट्रम्प पुढे राहुल गांधींनी सांगितलं, प्रेसिडेंट ट्रम्प पुढे मोदी कसे शरणागत झालेले आहेत, तेव्हा कोणाच्या डोक्यात चिप आहे आणि नाही। यांच्या डोक्यात जर चिप असती तर ऑपरेशन सिंदूर प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली आणि थांबवलं नसतं हो। चला, निवडणूक आयोग जे राहुल गांधीच्या यांना पत्र लिहून हे सांगते की तुम्ही मिसगाईड करता, अजिबात नाही। प्रूफ वोटर्स आहेत निवडणूक आयोगाला। बघा, निवडणूक आयोग